नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोनिक सेक्शन्स या चॅप्टरमधील एक्सरसाइज 7.2 यातील क्वेश्चन 12 फाइंड द इक्वेशन ऑफ द लोकस. आपल्याला लोकसचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. ऑफ अ पॉइंट द टँजंट्स फ्रॉम व्हिच टू द इलिप्स. पहा, इलिप्सचं इक्वेशन दिलेलं आहे आर ॲट राईट अँगल्स. म्हणजे काय पहा, सपोज दिलेलं इक्वेशन याप्रमाणे इलिप्स आहे. या इक्वेशनचा इलिप्स समजा याप्रमाणे तयार होत आहे. तर आपल्याला काय विचारलेलं आहे, पहा अशा सर्व टँजंट की ज्या राईट अँगलमध्ये इंटरसेक्ट होत आहेत. सपोज ही एक टँजंट काढली आपण, ही टँजंट आहे इलिप्सला, आणि ही एक टँजंट काढली आपण. येथे राईट अँगल होईल, 90चा अँगल होईल, बरोबर आहे. म्हणजे अशा सर्व टँजंट की जेथे 90चा अँगल होईल, इंटरसेक्शन पॉईंट त्यांचा, म्हणजे हा पॉईंट मिळेल आपल्याला, येथे 90चा अँगल होत आहे. असे सर्व पॉईंट, या सर्व पॉईंटचं इक्वेशन काय असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे या लोकसचं सेट ऑफ पॉईंट्स, म्हणजे या लोकसचं इक्वेशन काय असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पहा, टँजंट ही जर कंडिशन असेल तर तेथे सर्कल तयार होते. सोल्युशन, गिवन इक्वेशन ऑफ इलिप्स, the given equation of ellipse is 3x square plus 5y square equal to 15. पहा, राईट साईडला 1 पाहिजे, त्यासाठी आपण काय करू, 15ने डिवाइड करू. म्हणजे प्रत्येक टर्मला 15ने डिवाइड करू. म्हणजे इक्वेशनला आपण 15ने डिवाइड करत आहोत. 3ने हे 5 होतील, 5ने हे 3 होतील, आणि हे कॅन्सल होतील, 1 होईल, बरोबर आहे. म्हणजे हेच इक्वेशन आपण कसं लिहिणार, दॅट इज एक्स स्क्वेअर अपॉन 5. राईट साईडला 1 पाहिजे, प्लस, कारण कम्पेअर करून आपल्याला ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर व्हॅल्यू काढायचे आहेत. वाय स्क्वेअर अपॉन 3 इक्वल टू 1. आता हे इक्वेशन कम्पेअर करू आपण जनरल फॉर्मला. कम्पेअरिंग विथ एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 1. वी गेट ए स्क्वेअर इक्वल टू 5, बी स्क्वेअर इक्वल टू 3. आता टँजंटचं इक्वेशन माहिती आहे आपल्याला स्लोपच्या फॉर्ममध्ये. वी नो वाय इक्वल टू एम एक्स प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर एम स्क्वेअर आणि प्लस बी स्क्वेअर, बरोबर आहे. येथे एम म्हणजे स्लोप आहे. ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअरचे व्हॅल्यू आहेत आपल्याकडे, पुट करू येथे आपण. देअरफॉर वाय इक्वल टू एम एक्स प्लस मायनस ए स्क्वेअरची व्हॅल्यू 5 आहे, म्हणजे 5 एम स्क्वेअर, आणि बी स्क्वेअरची व्हॅल्यू आहे 3 प्लस 3. हे इकडे आणू आपण. देअरफॉर वाय मायनस एम एक्स इक्वल टू, इकडे प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूटमध्ये 5 एम स्क्वेअर प्लस 3. पहा, हे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होण्यासाठी आपण काय करू, स्क्वेअरिंग करू. स्क्वेअरिंग बोथ साईड, स्क्वेअरिंग बोथ साईड्स. 2 टर्म असल्यामुळे ब्रॅकेट होईल आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल, इक्वल टू. स्क्वेअरिंग केल्यामुळे मायनसचा पण प्लस होईल, प्लसचाही प्लस होईल. स्क्वेअरिंग केल्यामुळे मायनस प्लस हे कॅन्सल होतील, कारण मायनसचा पण स्क्वेअर प्लस होईल, प्लसचाही स्क्वेअर प्लस होईल. म्हणजे स्क्वेअर केल्यामुळे हे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होईल. काय राहील, 5 एम स्क्वेअर प्लस 3. याचा स्क्वेअर केला आपण तर हे मिळेल आपल्याला. हे एक्सपान्शन करू आपण. देअरफॉर फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस 2 टाइम्स दोन्ही टर्मचा मल्टिप्लिकेशन आणि डबल वाय एम एक्स दोन्ही टर्मचा मल्टिप्लिकेशन आणि डबल, आणि प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर एम स्क्वेअर एक्स स्क्वेअर इक्वल टू 5 एम स्क्वेअर प्लस 3. या टर्म आपण इकडे आणू, म्हणजे इक्वल टू 0 करू, क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करू. देअरफॉर आपल्याला काय करायचं आहे, स्लोप काढायचा आहे. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन यमच्या फॉर्ममध्ये करायचं आहे. व्हेरिएबल यम घ्यायचं आपल्याला. तर आपण काय करू, एम स्क्वेअरच्या टर्म आधी लिहू आपण. एम स्क्वेअर एक्स स्क्वेअर, नंतर हे इकडे आणले आपण तर मायनस 5 एम स्क्वेअर होतील, मायनस 5 एम स्क्वेअर. नंतर ही टर्म लिहू आपण, कारण इथे एम व्हेरिएबल आहे. -2
वाय एम एक्स हे प्लस वाय स्क्वेअर आणि हे 3 या साईडला आणले तर -3 होतील इक्वल टू 0. देअरफॉर येथे आपण काय करू, या दोन टर्ममध्ये एम स्क्वेअर कॉमन काढू आपण. म्हणजे इथे काय राहील, एक्स स्क्वेअर राहील -5 आणि एम स्क्वेअर कॉमन. बरोबर आहे. हे मायनस हे 2xy. आपल्याला एम व्हेरिएबलमध्ये ज्याप्रमाणे ax² + bx + c = 0, तर आपण येथे व्हेरिएबल x आहे. बरोबर आहे. तर येथे व्हेरिएबल आपल्याला एम करायचं आहे आणि प्लस y² - 3 = 0. थोडी अरेंजमेंट केली आपण. एमच्या फॉर्ममध्ये हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला तयार करायचं आहे. ax² याप्रमाणे आहे, ax² + bx ax² + bx + c = 0. येथे ए म्हणजे काय आहे, एवढी टर्म आहे. सपोज हा ए आहे. बी म्हणजे येथे एवढा बी आहे, -2xy बी आहे. आणि सी म्हणजे हा कॉन्स्टंट होईल. म्हणजे व्हेरिएबल येथे कोणता आहे, येथे एक्स आहे, येथे एम आहे. याप्रमाणे आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे एमच्या फॉर्ममध्ये. बरोबर आहे. याची आपल्याला 2 रूट मिळतील. या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे 2 रूट म्हणजे काय असतील, त्या टँजंटचे स्लोप असणार आहेत. पहा येथे लिहिणार आपण, धिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन having 2 roots. Suppose let m1 आणि m1 and m2 सपोज हे 2 रूट आहेत. पहा जी काही व्हॅल्यू असेल रूटची ती आपण m1 आणि m2 कन्सिडर केलेली आहे. m1 and m2 बी दी रूट्स. दॅट इज स्लोप्स ऑफ टँजंट्स. are m1 and m2. ते रूट म्हणजे काय आहे, त्या लाईनचे स्लोप आहेत, त्या टँजंटचे स्लोप आहेत. बरोबर आहे. आता आपल्याला काय दिलेलं आहे, त्या 2 टँजंट राईट अँगलमध्ये इंटरसेक्ट करत आहेत, राईट अँगलमध्ये. बरोबर आहे. आपण यापूर्वी पाहिलेलं आहे, जर 2 लाईन्स राईट अँगलमध्ये इंटरसेक्ट करत असतील तर त्यांच्या स्लोपचा मल्टिप्लिकेशन किती असतो, -1 असतो. बरोबर आहे. सपोज हा पॉईंट, या लाईनचा स्लोप m1, या लाईनचा स्लोप m2 आहे, तर यांचा मल्टिप्लिकेशन किती असतो, -1 स्लोपचा मल्टिप्लिकेशन. कंडिशन आपल्याला दिलेली आहे, बट tangents are at right angles. Therefore त्यांच्या स्लोपचा मल्टिप्लिकेशन m1 × m2 = -1. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे एमच्या फॉर्ममध्ये. त्याचे 2 रूट आपल्याला मिळत आहेत, m1 आणि m2. म्हणजे काय आहे, त्या टँजंटचे स्लोप आहेत, परंतु टँजंट परपेंडिक्युलर आहेत, म्हणजे राईट अँगलमध्ये असल्यामुळे त्यांच्या स्लोपचा मल्टिप्लिकेशन -1. बरोबर आहे. स्लोपचा मल्टिप्लिकेशन -1 कारण राईट अँगलमध्ये टँजंट इंटरसेक्ट होत आहेत. तर आता आपल्याला ही पण कंडिशन माहिती आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये 2 रूटचा मल्टिप्लिकेशन किती असतो, c/a. क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल, जर 2 रूटचा मल्टिप्लिकेशन केला आपण तर तो c/a एवढा असतो. हे पण आपल्याला माहिती आहे. अँड ऑल्सो m1 × m2 2 रूटचा मल्टिप्लिकेशन क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये किती असतो, c/a असतो. हे पण आपल्याला माहिती आहे, c/a. c म्हणजे ही व्हॅल्यू, हा कॉन्स्टंट होईल एवढा, y² - 3 आणि a म्हणजे हा m² कोइफिशियंट. पहा स्लोपचा मल्टिप्लिकेशन म्हणजे 2 रूटचा मल्टिप्लिकेशन -1 आहे आणि 2 रूटचा मल्टिप्लिकेशन एवढा आहे. लेफ्ट साईड इक्वल आहेत म्हणजे राईट साईड इक्वल आहेत. म्हणजेच आपण काय लिहिणार, म्हणजे y² - 3 अपॉन x² - 5 = -1. पहा क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. हे y² - 3,
हे दोन्ही टर्म डिनोमिनेटरमध्ये आहेत, इकडे जातील मल्टिप्लिकेशनमध्ये, इकडे मायनसने मल्टिप्लाय होतील म्हणजे -x² होईल आणि +5 होतील. बरोबर आहे. देअरफॉर हा x² या साईडला आणू आपण, कारण x पॉझिटिव्ह ठेवायचं आपल्याला, y पॉझिटिव्हच आहे, इक्वल टू हे 3 या साईडला प्लस होतील म्हणजे 5 + 3 8 होतील. बरोबर आहे. यावरून आपल्याला हे इक्वेशन मिळणार आहे, x² + y² = 8. पहा सर्कलचं इक्वेशन आहे म्हणजे सर्कल तयार होईल तेथे. इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लोकस. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. टँजंट ड्रॉन थ्रू अ पॉईंट P टू द इलिप्स. हे इक्वेशन दिलेलं आहे इलिप्स आपल्याला. सपोज इलिप्स याप्रमाणे असेल, दिलेलं इक्वेशन सपोज याप्रमाणे आहे इलिप्सचं इक्वेशन. तर आपल्याला काय विचारलेलं आहे, टँजंट ड्रॉन थ्रू अ पॉईंट P. एखादा पॉईंट आहे P, त्या पॉईंटमधून आपण टँजंट काढलेले आहेत. सपोज हा पॉईंट P आहे, टँजंट काढली आपण, ही एक टँजंट होईल. बरोबर आहे. आणि ही एक टँजंट होईल. यांचा इंटरसेक्ट पॉईंट हा असणार आहे. P पॉईंटमधून या दोन टँजंट आपण काढलेले आहेत. तर आपल्याला काय विचारलेलं आहे, इन्क्लिनेशन θ1 आणि θ2. पहा दोन टँजंट आहेत आणि त्यांचे इन्क्लिनेशन θ1 आणि θ2 आपल्याला दिलेले आहेत. इन्क्लिनेशन म्हणजे काय, हा x ॲक्सिस आणि हा y ॲक्सिस. एखादी लाईन आहे, सपोज ही लाईन ड्रॉ केली आपण, तर या लाईनचं इन्क्लिनेशन म्हणजे x ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये केलेला अँगल. सपोज हा θ आहे, तर या लाईनचं इन्क्लिनेशन काय आहे, θ. जर याचा स्लोप काढायचा असेल तर tan θ. या लाईनचा स्लोप म्हणजे आपण काय लिहिणार, tan θ. tan θची जी व्हॅल्यू असेल θ आणि त्याची tan व्हॅल्यू घेतली आपण, तर त्या लाईनचा स्लोप असणार आहे. म्हणजे येथे आपल्याला काय दिलेलं आहे, इन्क्लिनेशन θ1 आणि θ2. सपोज या लाईनचं इन्क्लिनेशन म्हणजे पॉझिटिव्ह डायरेक्शनला x ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये केलेला अँगल किती आहे, सपोज θ1 आहे आणि हिचा आहे θ2. तर यांचे स्लोप काय होतील, tan θ1 होईल. या लाईनचा स्लोप काय असेल, या लाईनचा स्लोप tan θ1 आणि या लाईनचा स्लोप tan θ2. कारण इन्क्लिनेशनचा जो अँगल आहे त्याची tan व्हॅल्यू म्हणजे स्लोप असणार आहे. तर ही ॲडिशन आपल्याला किती दिलेली आहे, 2 दिलेली आहे. ही ॲडिशन 2 यायला पाहिजे. दोन्ही स्लोपची ॲडिशन म्हणजे tan θ1 आणि tan θ2 ही ॲडिशन 2 पाहिजे. असे सर्व पॉईंट किती असतील त्याचा लोकस आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे अशा सर्व पॉईंटचं लोकस, हा एक पॉईंट झाला, असे दुसरे पॉईंट मिळतील आपल्याला. अशा सर्व P पॉईंटचं लोकस, सेट ऑफ पॉईंट्स, त्याचं इक्वेशन काय असेल. या पॉईंटवर सपोज ही कंडिशन सॅटिस्फाय झालेली आहे, असे भरपूर पॉईंट असतील, त्या सर्व पॉईंटचं लोकस म्हणजे एक इक्वेशन मिळेल आपल्याला. ते इक्वेशन काय असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे दोन टँजंट त्यांच्या स्लोपची ॲडिशन 2 पाहिजे. असे सर्व पॉईंट त्यांचा सेट ऑफ पॉईंट्स म्हणजे लोकस, त्या लोकसचं इक्वेशन काय आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पहा सॉल्व करूया. मागच्या प्रॉब्लेममध्ये स्लोपचा मल्टिप्लिकेशन होता, येथे स्लोपची ॲडिशन घेणार आपण. पहा क्वेश्चन नंबर 12 प्रमाणेच आहे. सॉल्व करताना लक्षात येईल तुमच्या. सोल्युशन. गिवन इक्वेशन ऑफ इलिप्स इज 4x² + 5y² = 20. दॅट इज, पहा राईट साईडला 1 पाहिजे, त्यासाठी आपण 20ने डिवाईड करू. 20ने डिवाईड केले तर हे 5 होतील. बरोबर आहे. म्हणजे x² / 5 होईल, म्हणजे y² / 4 आणि = 1. हे तुमच्या आता लक्षात यायला पाहिजे कसं केलं आपण. याच इक्वेशनला आपण असं लिहू शकतो. बरोबर आहे. दॅट इज, कम्पेअर करू आपण इक्वेशन. कम्पेअरिंग विथ x² / a² plus y² / b² = 1. वी गेट a² आणि b² व्हॅल्यू काढून घेऊ आपण. a² = 5, b² = 4. आता वी नो, आपल्याला टँजंटचं इक्वेशन माहिती आहे. वी नो स्लोपच्या फॉर्ममध्ये y = mx ± √मध्ये a² m² + b². व्हॅल्यू पुट करू a² आणि b². देअरफॉर y = mx ± a² ची व्हॅल्यू 5, m² आणि b² ची व्हॅल्यू 4.
मागच्या प्रॉब्लेमप्रमाणेच आहे. एम एक्स या साईडला आणू आपण, इकडे प्लस ऑर मायनस होईल, नंतर आपण स्क्वेअरिंग करू. आता स्क्वेअरिंग करू आपण. वाय मायनस एम एक्स याचा स्क्वेअर इक्वल टू, स्क्वेअरिंग केल्यामुळे हे प्लस मायनस कॅन्सल होतील, कारण मायनसचा पण स्क्वेअर प्लस होईल, स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होईल. येथे 5m स्क्वेअर आणि प्लस 4. बरोबर आहे. आता आपण काय करू, एक्सपेन्शन करू. देअरफॉर वाय स्क्वेअर मायनस 2 टाइम्स एक्स वाय एम करू आपण, आणि प्लस एक्स स्क्वेअर एम स्क्वेअर असं लिहिता येईल आपल्याला, इक्वल टू 5m स्क्वेअर प्लस 4. आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे स्लोपच्या फॉर्ममध्ये, म्हणजे एम व्हेरिएबल असताना क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे. या सर्व टर्म या साईड लावून आपण. देअरफॉर इथे एक्स स्क्वेअर एम स्क्वेअर आहे, हे याच्याजवळ लिहिणार आहोत आपण, एम स्क्वेअर एम स्क्वेअर. नंतर ही टर्म लिहू आपण 2xy नंतर वाय स्क्वेअर प्लसमध्ये आहेत, हे मायनसमध्ये येतील 4 आणि इक्वल टू 0 याप्रमाणे. म्हणजे काय होईल, क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होईल एमच्या व्हेरिएबलमध्ये. बरोबर आहे. देअरफॉर कॉमन काढल्यामुळे येथे एक्स स्क्वेअर मायनस 5 राहतील, एक्स स्क्वेअर मायनस 5 एम स्क्वेअर कॉमन. बरोबर आहे. मायनस 2xy मायनस 2xy येथे व्हेरिएबल एम आहे आणि हा कॉन्स्टंट होईल एवढा, प्लस वाय स्क्वेअर मायनस 4 इक्वल टू 0. एवढा कोइफिशियंट होईल, एवढा कोइफिशियंट होईल सपोज बी, आणि एवढा कॉन्स्टंट होईल. बरोबर आहे. ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. या व्हेरिएबलचा कोइफिशियंट हा आहे, या व्हेरिएबलचा कोइफिशियंट हा आहे, आणि हा कॉन्स्टंट आहे. दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, इक्वेशन having two roots, लेट ते रूट कोणते घेऊ आपण, m1 आणि m2. लेट m1 and m2 be the roots. that is m1 and m2 हे स्लोप्स असतील. बरोबर आहे, कारण स्लोपच्या फॉर्ममध्ये आपण इक्वेशन घेतलेलं आहे, त्याचे रूट म्हणजे ते स्लोप्स आहेत, त्या दोन टँजंटचे स्लोप असतील. m1 अँड m2 आर स्लोप्स. दोन स्लोपची ॲडिशन दिलेली आहे, म्हणजे m1 प्लस m2. हे काय आहेत, रूट आहेत. रूटची ॲडिशन म्हणजे काय असते, रूटची ॲडिशन क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये रूटची ॲडिशन म्हणजे मायनस बी अपॉन ए याला इक्वल असते. बी म्हणजे ही टर्म इक्वल टू मायनस बी म्हणजे मायनस 2xy, आणि ए म्हणजे एवढी टर्म एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 5. मागच्या प्रॉब्लेममध्ये दोन रूटचा आपण मल्टिप्लिकेशन घेतला होता, तो काय येतो सी अपॉन ए मल्टिप्लिकेशन दोन रूटचा, आणि दोन रूटची जर ॲडिशन घेतली तर ती मायनस बी अपॉन ए असते. येथे ॲडिशन आहे, कारण आपल्याला ॲडिशन दिलेली आहे म्हणून आपण येथे ॲडिशन घेतलेली आहे, मायनस बी अपॉन ए ही व्हॅल्यू मिळत आहे. बरोबर आहे. परंतु ही ॲडिशन आपल्याला हे दिलेलं आहे, बट m1 प्लस m2 म्हणजेच काय, बट स्लोपची ॲडिशन आपल्याला किती दिलेली आहे, tan θ1 प्लस tan θ2 इक्वल टू 2 दिलेली आहे. हे पण स्लोप्स आहेत, दोन स्लोपची ॲडिशन एवढी आहे, ही पण दोन स्लोपची ॲडिशनच आहे, म्हणजे हे याला इक्वल आहेत. हे मायनस मायनस प्लस होतील आता. बरोबर आहे. म्हणजे 2xy अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 5 हे मायनस मायनस प्लस होतील, किंवा 2xy अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 5 असं लिहू शकतो आपण, इक्वल टू 2 येणार आहे. हे सॉल्व करू. देअरफॉर 2xy इक्वल टू एवढा ब्रॅकेट तिकडे मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल, म्हणजे 2x स्क्वेअर मायनस 10 होतील. बरोबर आहे. ही टर्म आपण त्या साईडला पास करू, म्हणजे 2x स्क्वेअर मायनस 10 हे मायनस 2xy इक्वल टू 0 असं लिहू शकतो आपण.
ही टर्म या साईडला आणली मायनसमध्ये जाईल. 2 कॉमन काढू आपण, म्हणजे काय होईल 2 कॉमन काढू इकडे पास करू किंवा 2ने डिवाईड करू प्रत्येक टर्मला, म्हणजे x² होईल -5 होतील. 2ने डिवाईड करत आहोत प्रत्येक टर्मला = 0 असं लिहिता येईल आपल्याला. यालाच व्यवस्थित लिहू आपण. देअरफॉर x² आधी लिहू आपण, नंतर xy ची टर्म लिहिणार आहोत -xy आणि -5 = 0 इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लोकस. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.